साहेब तुम्ही असं नका बोलू, ती तुमचंच बाळ आहे. आणि जर असं तुम्ही नकार दिला तर ती कुठलीच नाही राहणार. आणि नाही आम्ही कुठलेच राहणार. साहेब असं नका बोलू. You come here. बोला सर. याला बघा. हा पण इथे येत जात असतो. हा सुद्धा बाळाचा बाप असू शकतो. काय बी बोलू नका तुम्ही. तेच तर मी काही पण बोलत नाही. कुठे आहे आरती? आरतीला जाऊन शोधा. तिला विचारा की बाळाचा बाप कोण आहे. सर, आम्ही तुमच्या घरात आरतीजींचा शोध घेऊ का? लायकीच राहा. तुम्हा लोकांची लायकी नाही आणि नाही यू हॅव द राइट्स टू चेक माय हाऊस. गेट लॉस्ट. गेट हिम अवे फ्रॉम हिअर. Hey, you two, get him out! थांबा. चला इथून बाहेर चला. चला इथून. चला. निघा इथून. काय करताय? निघा इथून. निघा, पळा इथून. निघा म्हटलं ना, निघा इथून. चला. ऐका, निघा. खूप झालं. चाललोय आम्ही. उघडा, उघडा. कोणी आहे? हे बघा सर, आठवा मी याआधीही तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती. जेव्हापासून स्वतःला सावरलंय तेव्हापासून न्यायासाठी लढतोय आणि लढत राहणार. लक्षात आलं तुम्हाला? मग त्या गोष्टीला चांगलं लक्षात ठेवा. आणि मला अजूनही वाटतंय की तुम्ही खोटं बोलताय. जर तुम्ही चुकीचे निघालात मी सोडणार नाही तुम्हाला सर. प्रमोशन तर झालेच आहे. काही दिवस अजून इथे जे करायचे ते करू शकतोस. But now, get lost. अरे बाहेर निघा. चला चला. दादा, काळजी करू नका. प्रत्येक वेळी सारखं यावेळी भी आपला भीम जिंकणारच. त्यानं जो सगळ्यांना न्याय द्यायचा प्रण घेतलाय ना, ते पण पूर्ण होईलच. इतका विचार नका करू. नाही मीरा, मी हा विचार करत नाही. किंबहुना हा विचार करतोय की आरतीसोबत जे काही झालंय ते माझ्यासाठी काही नवीन गोष्ट नाहीये. पण भीम, रमा, शोभा हे सगळे नवीन आहेत. त्यांना कदाचित माहीत नाही. परंतु हे इंग्रज अधिकारी आपल्या देशात राहून माहीत नाही की किती भारतीयांबरोबर त्यांनीही असं केलं असेल. परंतु न्याय कोणालाच मिळत नाहीये. ही लढाई भीम, आरती, शोभापेक्षा मोठी शासक देश आणि त्याच्या अत्याचाराविरुद्ध पर्यंतची आहे. समजू शकते मी. पण आता या विशाल लढाईला छोटं करून बघितलं तर सध्या ही लढाई
आरतीला न्याय देण्याची आहे. आणि आता आपण याच गोष्टीवर राहूया. मीरा भीमसाठी आजपर्यंतची सर्वात मोठी कठीण लढाई आहे. कारण की तो ज्यांच्या विरुद्ध जी लढाई लढतोय तीच सरकार आहे. आणि तो ज्या कायद्याची गोष्ट करतोय तो कायदा पण त्यांनीच बनवलाय. माहित नाही काय परिणाम येईल. बाबा, जेव्हा गोष्ट एवढी गंभीर आहे आणि तुम्हासने बी भीती वाटते, तुम्ही बी सहमत आहे सया जे आत्ताचं आईनं चाळीच्या आत तुम्हाला म्हटली, तर बाबा मला वाटतं की तुम्हाला भीमला अडवायला पाहिजे. नाही पोरा, नाही. भीम आता नाही थांबणार. कोणाच्या अडवण्याने नाही थांबणार. आणि मला तर असं वाटतंय की त्याने थांबायला पण नाही पाहिजे. अरे दीपक, काय झालं? अरे पत्ता लागला आरतीचा? काय नाही कळलं काका. आरती मावशी ज्या साहेबांची ते काम करत होती त्यांनी सांगितलं, मला नाही माहित आरती कुठे आहे. अरे जनार्दन, हितेश भाऊ, चला काम आला. जोखू, हा, कुठं जात आहेस? अरे ऐकलं नाहीस का? कामाला जात आहोत. डोसकं फिरलंय का तुझं? का? आता म्या काय केलं? डोसकं बिस्क खराब झालंय का तुझं? हं? अजून बी त्या इंग्रजाचं इथं काम करायला जाणार? होय, जातोय. कारण का काम आपल्या जाग्यावर आणि बाकी समध्या गोष्टी आपल्या जाग्यावर. शोभाच्या बहिणी संग जी काय बी झालंय ती सगळं माहित असून सुद्धा तुला हीच वाटतंय की काम आपल्या जाग्यावर आणि बाकी सगळे आपल्या जाग्यावर? हा, वाटतंय. आणि आम्ही जातोय कामाला. चला हितेश भाऊ. लाज राख. ज्या आरतीनं तुमच्यासाठी एवढं काय केलं, तुला नोकरी लावली, तिच्या विरुद्ध उभं राहून पाप करत आहेस, पाप. फुलिया, त्याला पाप नाही, दुनियादारी म्हणतात. हा, आता त्या आरती बरोबर आमचं काय काम? काम हवं होतं, काम मिळालं. आता ती तिचा संघर्ष करो आणि आम्ही आमचं काम. चल जोखू, चल जनार्दन. नाही हितेश भाऊ, मी कामावर नाही येणार. अरे काही वेळा झालास काय जनार्दन? नाही हितेश भाऊ, लहानपणी माझी आजी कायम म्हणायची, झाडाचा कुठला बी भाग कापून टाका, पण मूळ कापायचं नाही. आणि ह्या कामाचं मूळ आरती होती. आणि मी आरतीलाच साथ देणार. खड्ड्यात गेली ही नोकरी. ऐकलं का? अरे आता तरी लाज बाळगा आणि सोडा ही नोकरी. कारण की उपकारात नाही राहू शकत ना, तर राहू नका. पण कमीत कमी एवढं वाईट तर करू नको की समोरचा कधी कवाच कुणाचाही भलं करणार नाही. जोखू, बायको तर आयुष्यभर काही ना काही बोलतच राहणार. चल कामावर. वय वय, चला. जनार्दन, शेवटचं विचारतोय, कामावर येतोयस का नाही? नाही, तुम्ही लोक जा. भीमच्या बाजूने उभं राहत नाही म्हणजे ह्याचा असा अर्थ नाही की प्रत्येक चुकीच्या गोष्टीला योग्य म्हणणं. म्हणून तुम्ही दोघं जा. चल जोखू. वय, चल. गपचूप माझी गोष्ट ऐकून घे. फायद्यात राहशील. मी तुमच्या सोबत फायद्यासाठी प्रेम नाही केलं. प्रेम नाही, लालच होते की तुला हे सर्व लक्झरी आणि सुख सुविधा मिळायला लागल्या. लंडन मध्ये जायचे स्वप्न बघतेस तू. छोट्या जातीची मुलगी माझ्या बरोबर लग्न करायचे स्वप्न पाहते आणि तू त्यालाच प्रेम समजून बसली. नाही नाही, माझं ऐकून घ्या. मी फक्त आणि फक्त तुमच्या सोबत स्वप्न बघत होते. पहिल्यांदा तुमच्याशी प्रेम झालं, तुमच्या विश्वासावर स्वप्न बघायला लागले. मला पैसे नको आहेत, फक्त तुम्ही माझ्याशी मॅरेज करा आणि माझ्या बाळाला
आपलं नाव द्या, बाकी अजून काही नकोय. हे सर्व खोटे आहे. हे सर्व नाही होणार. बस अशाच तुझ्या या हट्टामुळे, तुझ्यामुळे तुझी शोभा दिदी आणि तुझ्या चाळीतल्या सर्व परिवारचे लाईफ मी संपून टाकेन. तर गपचूप मी जे सांगत आहे ते मान्य कर. आणि बघतो की कोण अडवतो मला आणि कोण तुला वाचवतो, तुझी दीदी का तुझे परिवार वाले. भीम राव आंबेडकर. काय म्हणालीस? हो, तोच वाचवणार जो आजपर्यंत चाळीत सर्वांना वाचवत आलाय. भीम राव आंबेडकर. आज रात्री होता होता मी तुला बॉम्बे मधून दूर पाठवून देईन. सोडा मला. मग मी बघतो कोण कसं वाचवणार तुला. आह! रमा, आज रात्र होण्याआधीच आरतीजींना त्या घरातून बाहेर काढायला हवं. नाहीतर मुंबईच्या बाहेर घालवलं जाईल. पण हे सगळं होणार कसं? डेव्हिडजी तर स्वतःच एक शासन व्यवस्थेचा हिस्सा आहे. आपण त्यांच्या घराच्या आत जायचं कसं? आता तर गेलो होतो, पण आत कुठं जाऊ शकलो? सांगत होते आरतीला नको पडू या मोठ्या माणसाच्या नादात. तर म्हणत होती मोठी माणसं पैसे देतात, पण सगळे पैसे त्यांनी वसूल केले. कमीत आनंदी राहिली असती ना, जसं आपण जीवन जगलो आपल्या माणसांच्या संग, आपल्या लायकीच्या माणसा संग राहून जे मिळालं तेच स्वीकारलं. तसं जर ती बी राहिली असती तर हे सगळं झालं नसतं. असं नका बोलू. आरतीजींनी चूक केली आहे, पण सगळा दोष त्यांच्या एकटीचा नाहीये ना. रमा, सगळा दोष आरतीचा आहे. तिनं स्वतःच्या तोंडाला बी काळं फासलं आणि आमच्या तोंडाला बी काळं फासलं. काकू, तुम्ही जर हे सगळं म्हणालात तर समाजातले आरतीजींना चारित्र्यहीन म्हणणारच. अशा प्रसंगाला कुटुंबियांनी आपल्या व्यक्तीबरोबर दृढतेने उभं राहायला हवं. तुम्ही हे असं बोलू नका. तुम्ही जर असे म्हणालात तर समाजातले तुम्हाला आणखी कमकुवत करतील, पापी सिद्ध करतील, धुडकारतील तुम्हाला. तुम्ही सांभाळा स्वतःला. भीम, मी काय सांभाळू स्वतःला? आता राहिलंच काय सांभाळण्यासारखं? आपण आरतीजींना डेव्हिडच्या घरातून कसं काढायचं? बाबा, मला असं वाटतंय की बाबांकडे जायला हवं. त्यांच्याकडे आपल्यापेक्षा जास्त अनुभव आहे. बाबाच मार्ग सांगतील. जेव्हापासून मी स्वतःला सांभाळलंय तेव्हापासून न्यायासाठी लढतोय आणि लढत राहणार. तोच वाचवणार जो आजपर्यंत चाळीत सर्वांना वाचवत आलाय. भीम राव आंबेडकर. भीमराव वाचवणार.
एक आरसी बॉम्बेतून निघाली. मग भीमराव तुझा हिशोब तो मीच करणार तुझा हिशोब. Who is this भीमराव? काय माहिती झाली? सगळं काही. बोल. भीमराव याच्या अगोदर सुद्धा खूप वेळा मोठ्या लोकांशी गुंतला आहे. माहित नाही जास्तीत जास्त वेळा तो जिंकला आहे. कायदा न्यायावर त्याला खूप विश्वास आहे. तसा तर तो आपल्या शिक्षणाला ना आपली सर्वात मोठी ताकद समजतो. खूप गरीब आहे, पण बडोदाचे राजा सयाजी महाराजांच्या स्कॉलरशिप वरती शिकतो आहे. आणि हा सर इथल्या लोकांमध्ये ना त्याचे 2 सगळ्यात मोठे शत्रू आहेत, नरोत्तम जोशी आणि प्रचंड देव. नाही साहेब, हे बरोबर नाही आहे. आम्ही सांगतो. नमस्कार साहेब. नरोत्तम जोशीजी आणि प्रचंड देवजीच नाही, आम्ही दोघं बी भीमरावाचे दुश्मनच आहोत. परंतु तुम्ही तर त्याच्याच जातीतले आहात ना. तो तुमच्या जातीची खूप काळजी करतो असे ऐकले आहे मी. तुम्ही त्याचे शत्रू कसे बनलात? कुवतीपेक्षा जास्त वजन उचलणारे पडतातच. भीमराव पण तसाच आहे. तो तर आमच्या जातीच्या लोकांना भडकवून हा विचार करतो की आपण हा विचार करावा की आपण सगळे राजे महाराजांसारखे आहोत. आणि साहेब, तो तर हा पण प्रयत्न करत राहतोय की आम्ही त्याला समजात जास्त बुद्धिमान आणि समजदार माणूस मानायला पाहिजे, आणि त्याच्या सोबतच त्याला आम्ही आमचा नायक बी मानायला पाहिजे. मी तुम्हाला संधी देतो भीमरावला अडवायचा, त्याच्या समोर नायक बनायचा. त्यासाठी काय करावं लागेल? ते रूम पाहिली? हा साहेब. तिथे आरसी कैद आहे. वाटेल ते होऊ दे. तुम्हाला भीमरावला अडवायचं. हा साहेब. आणि हे सुनिश्चित करायचे की तो तिला इथून मुक्त करायला नाही पाहिजे. वेट. पकडा. घाबरू नका. घ्या. साहेब, चालवायला नाही येत. हा शिकवेल तुम्हाला. अरे द्या इकडे द्या. अशी पकडली, अशी उचलली आणि सहज असा नेम लावला आणि मग ठाय ठाय. यामुळेच तुमचा देश इंडिया आमचा गुलाम आहे. आम्ही हत्यार फेकतो आणि तुम्ही त्यालाच घेऊन आपल्याच लोकांचे दुश्मन बनता. शोभा, तो डेव्हिड मोठा माणूस आहे. मारून कापून फेकलं तरी आपल्याला माहित बी नाही पडणार. आणि या भीमरावाचं काय आहे? त्यांची कुठली बहीण अडकली आहे? जिजाबाई, प्रत्येक बाधेला संधीमध्ये बदलू नको. अरे बरोबर तर बोलत आहे. ही भीम आणि रमा शोभाला घेऊन डेव्हिडच्या घरी गेले होते, तर मोठ्या लोकांसंग हात जोडून वागायचं ना. आरतीच्या वतीने माफी मागितली असती, काही पैसे घेऊन देऊन विषय मिटवला असता, आणि मग त्याच पैशानं आरतीचं बाळ पाळलं असतं. विषय संपला असता ना. पण नाही, ताटपणा दाखवायचाय. काय झालं? हकलून दिलं ना. आता आता काय करणार? करायचं आई. करायचं. भीमभवन रमा बाबा आणि त्यांच्याशी याच विषयावर चर्चा करत आहेत. भीमपोरा, गुन्हेगाराचे दरवाजे 2 प्रकारे उघडतात. नाहीतर कायदा उघडल,
नाहीतर समाजातले लोक ओरडतील. आणि कायदा आपली इतक्या लवकर मदत करणार बी नाही. आणि आपल्याजवळ एवढा वेळ बी नाहीये का कायदा तयार केला जावा जो आपल्याला डेव्हिडच्या घराची झडती घेऊ देईल. माझ्याजवळ फक्त आजच्या रात्रीची वेळ आहे. कायदा तर साथ देणार नाहीच. आणि एवढ्या लवकर मी समाजाला एकत्र कसं आणू?